प्रथमस्तो बाबाजींच्या पालखीचं पूजन होईल। भक्त मंडळाला विनंती आहे, पालखी पूजनासाठी जे कोणी असतील त्यांना व्यासपीठाकडे पाठवायचे, त्यांचे नाव द्या, नाही तर त्यानंतर स्वामीजींचं पूजन उपस्थित सर्व संतवृंद, परमपूज्य स्वामी गणेश गिरीजी महाराज, मंडल की महंत 108 स्वामी विमल गिरीजी महाराज, उपस्थित संतवृंद सर्वांचं पूजन होईल। त्यानंतर उपस्थित भजनी मंडळाचं पूजन होईल। प्रथम पालखी पूजना करणार। सर्वप्रथम बाबाजींच्या पवित्र पावन पालखीचं पूजन करण्यासाठी आपल्या गावचे जे कोणी सुदाम भाऊ टेलर आणि मोहन अण्णा यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे, बाबाजींचं पूजन करायचं आहे। स्वामी जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन संत बाबा जनार्दन संत, भोळ्या भक्तांचे भगवंत, भोळ्या भक्तांचे भगवंत, भोळ्या भक्तांचे भगवंत, भक्तांचे भगवंत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत जनार्दन। गुरुमाऊलींच्या पालखीचं पूजन, चरणाचं पूजन इथे संपन्न होईल। सर्वांनी वर हात करायचे, वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचं। गुरुमाऊलींच्या चरणाचं पूजन होतंय। शीतल चरणम कोमल चरणम, शीतल चरण टाळी टाळी वर हात करायचे। कोमल चरणम मंजुल चरणम मम गुरु चरणम, मंजुल चरणम मम गुरु चरणम। परमपूज्य 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष यांचं पूजन भक्त मंडळाच्या वतीने होतंय। सर्वांनी वर हात करायचे। जोपर्यंत गुरुमाऊलींचं पूजन चालू आहे तोपर्यंत वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचं। प्रेमनाथा आवाज प्रेमनाथा सद्गुरुनाथा, प्रेमनाथा सद्गुरुनाथा, सद्गुरुनाथा सद्गुरुनाथा, प्रेमदाता जनार्दननाथ, प्रेमदाता परमपूज्य स्वामी गणेश गिरीजी महाराज यांचं पूजन संपन्न होत आहे। विमल गिरी महाराज, त्रिविक्रम महाराज, उपस्थित संतवृंद, हरिभक्तपरायण श्री दत्त महाराज वैद्य, उपस्थित भजनी मंडळ, हरिभक्तपरायण श्री अंड महाराज खामकर, ओम महाराज मोरे, ऋषिकेश महाराज, मुकुंद सर्वांचं पूजन ते संपन्न होत आहे। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात संतांसाठी मुकुंद मुरारी, पांडुरंग 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 हरी, 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 टाळी टाळी पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग पांडुरंग जय गोपाल राधा
कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद 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 कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद 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 हरी काल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल जय गोविंद जय गोपाल जय गोविंद जय गोपाल जय गोविंद गोपाल जय गोविंद सर्वांनी एकदा हातवर करून हातवर म्हणा जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद 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 कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद म्हणून आत्ताच आपण म्हटलं परिप्रेमळांची वार्ता ज्यांची आपण प्रेमानं आपल्या कानावर वार्ता आली की बाबाजी येणार आहे आणि ते आल्यानंतर आपण काय केलं ते मानू परमदेवता आपुले आम्ही आणि संत हे देवस्वरूप असतात देव ते संत त्याच संत कोटीला पोहोचलेले एक ज्ञानवंत वैराग्यवंत त्यागी पुरुष राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज असतील नारायणगिरी बाबा असतील आणि या साधू संतांच्या शुभ आशीर्वादानं या सोहळ्यामध्ये ज्यांच्या मुखातून काल्याचं कीर्तन आहे ते रामगिरी बाबा शेवटही संतांच्या मुखातून आहे आणि आज दुसरा दिवस जीवनाचा दुसरा अध्याय सुद्धा एका संतांच्या मुखातून आहे ते म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे कृपापात्र शिष्य या पानवी गावचं त्यांच्यावर प्रेम आहे त्यांचंही तुमच्यावर प्रेम आहे कारण पानवीच्या दादांना सांगावं असं वाटतं आजचा कार्यक्रम तुम्हाला दिल्लीवरून शुभाशीर्वाद ऐकायची वेळ आली असती पण बाबाजी दिल्लीला न जाता कारण कुंभमेळ्याचं नियोजन आहे त्या निमित्तानं बाबाजी मागच्याही आठवड्यात आपल्या अकोली वडगावला कार्यक्रम होता वाराणसीवरून फोन केला आम्हाला आणि गणेशगिरी बाबांना तुम्ही जाऊन तो कार्यक्रम करावा म्हटलं बाबाजी तुम्ही कधी येणार म्हणे जेव्हा आता या मिटिंगा संपतील तिकून आले 2-1 गावचे सत्संग झाले त्याच्यानंतर परत फोन आला बाबाजींनी सांगितलं येतो मी पण आता कमीत कमी पानवी गावच्या लोकांच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेमाचे पाणी आहे त्याची मला श्रद्धा प्रेम टिकवावं लागेल दिल्लीला मी 4 दिवसांनी येतो पण एवढा एक सत्संग मला झाला पाहिजे पण आज आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपल्या श्रद्धेवर आपल्या प्रेमावर त्यांची कृपा आहे त्याचप्रमाणे गणेशगिरी बाबा आणि आमचे विमलगिरी बाबा हेही व्यासपीठावर आले सर्वांचं एकदा टाळी वाजून स्वागत करावं आणि मी वेळ न घेता श्री श्री 1008 महामंडलेश्वर राष्ट्रीय अध्यक्ष श्री पंचदशनाम जुना आखाडा स्वामीजींना विनंती करतो 2 मिनिटं गणेश बाबा आशीर्वाद देतील हा 2 मिनिटं बाबाजींनी बरोबर सांगितलं कोणत्याही कार्याला आधी गणपतीचं स्मरण करावं लागतं म्हणून गणेश बाबा आपल्याला आशीर्वाद देतील एक माईक तिकडे द्या गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुदेव दत्त 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 लक्ष्मीनारायण सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय बजरंग बली की जय नाथ महाराज की जय अमृतेश्वर भगवान भगवान की जय नर्मदेश्वर भगवान की जय सब संतन की जय राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाळूच्या कृपा आशीर्वादाने आज या
मराठवाड्याच्या भूमीत पानवी गावामध्ये चालू असला सत्संग सोहळा, नामजप सप्ताह सोहळा आणि या सोहळ्यासाठी आज हा दुसरा दिवस आहे. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रात भारतात जरी कुठं गेलो तर ते महाराष्ट्राचं नाव निघतं. संतांची भूमी आणि त्यातल्यात मराठवाडा ही संतांची फार मोठी भूमी आहे. आणि या भूमीमध्ये जनार्दन स्वामीसारखे महापुरुष जन्माला आले, गावगावाला त्यांनी कार्य केलं आणि त्यानंतर जो भक्तिपरवार आहे, जे कार्य आहे ते टिकून ठेवलं. आणि त्यात आजच्या या कार्यक्रमासाठी विशेषतः या गावाला सौ नारायणगिरी बाबांचा आशीर्वाद आहे. अनेक संतांचे अनेक संत या गावामध्ये येऊन गेले, पण जी परंपरा आहे संत पूजनाची या भाऊच्या सर्व भक्तमंडळाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आमचे बाबांचेच कृपापात्र शिष्य राष्ट्रीय अध्यक्ष 1000 मामडे शिवगिरी बाबांना तुम्ही आजची सेवा दिली. दत्त महाराजांनी सांगितलं आहे का त्यांच्या मग आता कुंभमेळ्याचं फार मोठं नियोजन आहे, आयोजन आहे आणि मग त्यांना वेळ नसतो. तरी पण त्यांचं आमचं बोलणं झालं. मला महाराज मागं वाडगावला कार्यक्रम होता, त्या टायमाला मंडळी वाट पाहती, पण या टायमाला महाराज ती मीटिंग थोडी लेट करा, कारण बघा ही मराठवाड्याची जनता ही फार श्रद्धावान लोक आहे, यांना श्रद्धेला मोल नसतं म्हणतात. आणि म्हणून जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे श्रद्धावानाच्या घरी माणसानं जावा. बाबाई असताना बघा भरपूर लोक यायचे, पैशावाले यायचे, फार मोठे करोडोपती लोक यायचे. बाबाजी म्हणायचे मला वेळ नाही, पण बाबा श्रद्धावानाच्या घरी नेहमी जातात. म्हणून तुम्हाला सांगतो नाशिक भागामध्ये शिवगिरी बाबा आम्ही ते कारखान्यावर निफाड आम्ही राहतो, अनेक लोक येतात, पण बघा हे तुमची भावना श्रद्धा. आणि म्हणून 3 दिवसाकरता त्यांची काल 31ला आज तिकडे जायची तयारी होती कालची, पण म्हणलं बाबा काही विनंती करा, 4-5 दिवस लेट करा मीटिंग, मला काही का बाबाच्या विनंती करा, अधिकाऱ्यांना विनंती करा. कारण बघा आता फार तुम्हाला माहिती आहे कुंभमेळा आहे, 12 वर्ष मोठा पर्वकाला आला आणि विशेषतः आपल्या मराठवाड्याच्या भूमीतले कुठे जन्मला आलं, त्याची एवढी मोठी जबाबदारी म्हणजे आपला हा मोठा अभिमानाची गोष्ट आहे, स्वाभिमानाची गोष्ट आहे. एवढं मोठं पद आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणाला भेटत नाही द्या हो. पण आपल्या मग सूर्य जनार्दन स्वामीचा आशीर्वाद असल्यामुळं या थोड्या वयामध्ये महाराजांना ती जबाबदारी आली आहे. म्हणून पवित्र ती भूमी पावन होतो त्याचे हरिदास जन्म किती अशी पवित्र भूमी त्यांचा जन्म झाला देव हो. नवे नवे धर्म कार्यासाठी हा जन्म झाला देव. तुम्हाला माहीत आहे शिवगिरी बाबा फार आपल्या जन्मभूमी पिंपळगावचे काटेगावचे आहे, फार मोठ्या घराण्यातले जन्म झाला आहे त्यांच्यावाला. पण बघा शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन नर्मदेश्वराची सेवा देव हे पद जे मिळतं ना, हे पद म्हणजे फार मोठा अधिकार आहे. आपल्या गावात आमदार खासदार असं पद आपण आपल्या जिल्ह्यात असं, पण हे पूर्ण भारतभर साजो आखाड्याचं जे अध्यक्षपद आहे देव फार मोठं पद आहे. ते हे कशाने मिळतं देव तुम्हाला माहीत नाही. होता पूर्वीचा ठेवा तो या भावात सापडला. अनेक वर्षे साधना तपस्या लागते हो. तुम्हाला माहिती आहे आम्ही शाळेत शिवगिरी बाबा आम्ही टुंकीच्या शाळेत होतो. आम्ही 10वीला असताना ते माझ्यापेक्षा वयानं 4 वर्ष लहान आहे, आम्ही बरोबर असायचो. पण बघा तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी जी साधना केली, निफाडला नर्मदेश्वराची त्रिकाल भगवान शंकराची पूजा करायची. आता काळ चांगला अनुकूल आहे देव तुम्हाला माहीत आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल आहे. एक काळ असा होता का महाराजांना बघा काही नसायचं, एक फळ खायचं आणि देवाची पूजा त्यांनी सोडली नाही. उपाशी तापाशी होईना गेले 24 वर्ष त्यांनी त्रिकाल पूजा महादेवाची केली हो. आणि म्हणून महादेवाचा जो त्यांना आशीर्वाद प्राप्त झाला देवा ती वाणी प्राप्ती झाली. आजकाल गावगावाला शिवपुराणाच्या कथे माध्यमातून लोकांना त्यांचा प्रसाद वाणी प्रसाद ऐकायला भेटतो. हे एक जन्म हे साधनेचं फळ आहे देव. नाही बघा तुम्हाला माहीत आहे हे शिकायला लोक आळंदीला जातात, पंढरपूरला जातात, 10-10 वर्ष त्याला शिकावं लागतं तेव्हा ते कुठं प्राप्त होतं असतं. आणि म्हणून हे गुरुचा आशीर्वाद बाबांचा आशीर्वाद पाठीमागे असल्यामुळे आणि भगवान शिवाची जी उपासना केली हो ती त्यांना त्या रूपानं त्याला तो प्रसाद मिळाला. आणि म्हणून ही जी वाणी आहे देव तुम्हाला सांगितलं का वाणी कोणाची ऐकायची, तो जो साधनात आहे ते काल पूजा पाठ करतो साधना करतो. नाही तुम्हाला सांगितलं लय आजकाल बघा तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात, मोबाईलच्या माध्यमातून पाहतात, लय लोक सांगतात ज्ञानदान करतात, पण बघा हे तर ज्याचं आचरण आहे ना त्याची वाणी ऐकायला महत्त्व देव. आणि म्हणून नाथबाबा सांगतात ज्याची वाणी आहे नीतीनेम आहे, ज्याच्यात काही साधनेचं बळ आहे त्याची माणसानं वाणी ऐकत तर आपला उद्धार होत असतो. नाही तर बघा आज पण गाड्याचे गाड्या लोक ज्ञान सांगतात, पण नळी फुंकले सोनारी इकडून तिकडून
गेले वारे. सांगणारे कमी नाही, ऐकणारे कमी नाही, सुधारायला कोणी तयार नाही. पण महाराजांचा बघा, भगवान शिवाचा आणि बाबाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असल्यामुळं आज लाखो लोक त्यांच्या बघा, लोकांना लोकांना आमच्या गावाला यावा, आमच्या गावाला यावा, पण वेळ नाही बाबांना. पण त्या मोबाईलच्या माध्यमातून अनेक लोक सुधारले, अनेक लोक उपासना करायला लागले, महादेवाची साधना करायला. जी जनार्दन स्वामीला अभिप्रेत होते हो. बाबाजींना बघा एवढे मंदिर बांधले, आश्रम केले. एक काळ असा होता आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवभक्ती फार अशी लयाला चालली होती. म्हणून भगवान शंकराचा अवतार बाबाच्या रूपानं झाला. आणि जी बाबाचे स्वप्न होते ते आज महाराजांच्या माध्यमातून गावाला शिवालयाची पूजा व्हायला लागली. आणि म्हणून ती पूजा करून आपला उद्धार करायचा मार्ग संत महात्मा सांगतात. तेच बाबा तुम्हाला आज सांगायला आले सोप्या आणि प्रेमळ भाषेमध्ये. तुम्ही आता या ठिकाणी शांत विचारून ऐका. त्यांना वेळ नाही, पण तुमच्या गावाच्या प्रेमापोटी बाबा यांनी तुम्हाला वेळ काढला. त्यांची वाणी तुम्ही ऐका आणि जे चांगलं असेल ते जीवनामध्ये साठवा. तुमचं कल्याण करून का. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सर्वांनी पुनरुप एकदा वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं आणि सर्व संत वृंदांचं स्वागत करायचं. भस्मबुटी रुंडमाळा, भस्म उटी रुंडमाळा, भस्मबुटी रुंडमाळा, भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रंबर, ओ गज चर्म व्याघ्रंबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, गज चर्म व्याघ्रंबर, गज चर्म व्याघ्रंबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, भूत बेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, गज चर्म व्याघ्रंबर, गज चर्म व्याघ्रंबर, चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार, म्हणे नरहरी सोनार, म्हणे मान नरहरी सोनार, मान नरहरी मान नरहरी
सोनार म्हणे नर हरी 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 सोनार हो गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासरानां शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिजळाने कारुण्य सिंधू भवदुःखहरी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मीनारायण सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज ईश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की सनातन धर्म की संकट मोचन मान सियावल रामचंद्र छत्रपति शिवाजी महाराज गंगागिरी महाराज की नारायण गिरी महाराज की सब संतन की सनातन धर्म की संकट मोचन हनुमान सियावल रामचंद्र बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय। 2 मिनिटं भजन करूया। हर हर महादेव शंभो
काशी विश्वनाथ गंगे टाळी हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी हात असे वरती करू आपण 2 मिनिटासाठी देवासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या भूमीसाठी आपले हा महान अखंड हरिनाम सत्याच्या या महान समर्पणासाठी भगवंताला शरण यायचं आणि अगदी गोड अंतकरणातून भगवंताचं भजन म्हणायचं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोला सर्वांनी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी टाळी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय ताली 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 एक ताली 1 2 स्वागत करायचं आहे बाबाजींचं पूजन पंढरपूर भक्त मंडळाच्या वतीने संपन्न होत आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम जय जय कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय बोला ओम सर्वांनी नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय डम डम डमरू बोले ओम नमः शिवाय डम डमरू बोले ओम नमः शिवाय घन घन घंटा बोले ओम नमः शिवाय गण गण घंटे बोले ओम नमः शिवाय भोले के भक्त बोले ओम नमः शिवाय भोले के भक्त बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोले ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय नमः नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माकरागाय दिगश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय भोले की जय जय शिवजी की जय 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 भोले की जय जय शिवजी की जय जय पार्वती पति शिवजी की जय जय पार्वती पति शिवजी की जय जय भोले की जय जय शिवजी की जय जय भोले की जय जय शिवजी की जय ओम भोले की पार्वती पते हर हर हिंदू सनातन धर्म की अधर्म का विश्व का प्राणियों में ओ माता की भोले 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 शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपाशीर्वादानं आज पांडवी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची सेवा एक जनुबाबाच्या एक लेकराकडे आली. हे विशेष आहे. नाहीतर आम्ही आज दिल्ली या ठिकाणी असतो, परंतु पानवी गावच गोड आहे. जसं विहिरीला जर पाणी नसेल तर महत्त्व नाही आहे, बरोबर आहे. विहीर खूप छान आहे पण पाणी नाही, काही महत्त्व नाही. तसं आहे बाबा. एखादा हत्ती आहे त्याला दात नाही, काही महत्त्व नाही आहे. एखादं जंगल आहे त्याच्यात झाडच नाही तर काहीच महत्त्व नाही आहे. तसं आपल्या गावाला आपले मंदिरं पाहून असं वाटलं की आम्ही अयोध्या नगरीत आलो की काय. एवढं सुंदर सुशोभीकरण पाहिल्यानंतर आणि म्हणून प्रथमतः पानवी गावाचं मनपूर्वक अंतकरणातून सद्गुरूला स्मरून अगदी मनपूर्वक तुमचं टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, तुमची निष्ठा आणि त्या निष्ठेतला हा भाव पाहून भावविभोर होऊन जातं माणूस. इतकं काही मराठवाड्यातल्या मातीमध्ये एवढी शक्ती आहे. आम्ही मराठवाड्याच्या मातीला माती मानत नाही, भगवान शंकरचं भस्म मानतो. इतकं महान ती भूमी आहे. कारण अनेक संतांचं चरण स्पर्श भूमीला झालं. अनेक संत मराठवाड्याने या भूमीने आम्हाला दिले. म्हणून या संतांच्या पवित्र पावन भूमीमध्ये आज आपण अखंड हरिनाम सप्त्याच्या निमित्तानं
दुसऱ्या दिवसाची आपण सेवा करणार आहोत. थोडा वेळ होईल, 9:30 वाजू शकतात, कारण किती वाजेपर्यंत चालेल ना? 9:30 वाजेपर्यंत. जास्त वेळ काही घेणार नाही तुमचा. तरी पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय, वंदनीय, पूजनीय राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचे कृपापात्र शिष्य, लहानपणी सद्गुरूंच्या सानिध्यात राहिले, सेवा केली आणि सेवेचा मेवा म्हणून निफाड आश्रमामध्ये जिथं अमृत महोत्सव उत्सव झाला, बाबाजींचा 75वा वाढदिवस, ज्या वाढदिवसामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींची तुला झाली, ज्या वाढदिवसामध्ये आकाशात असं काहीच नव्हतं, ढग वगैरे, बाबाजींनी सांगितलं सर्वांना या ठिकाणून आपण मुक्त करूया म्हणून असे 2 हात वर केले, आकाशातून अर्धा ते 1 तास पाणी, अमृताचा वर्षा झाला म्हणून अमृतेश्वर त्या ठिकाणी आहे. पवित्र भूमीत ते अखंड सेवा करत आहात. अशा आमचे गणेश बाबांचं टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करत आहोत. आदरणीय, वंदनीय, पूजनीय दहेगावची भूमी आमच्यासाठी तिचं अनमोल होऊ शकत नाही, मोलही होऊ शकत नाही. कारण ज्या भूमीनं राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी, महान विभूती, महान संत, आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये दहेगाव आणि दहेगावच्या भूमी जनार्दन स्वामी असं एक वेगळं गणित आहे. आणि त्याच भूमीतून आज आमचे परमपूज्यनीय स्वामी विमलगिरीजी महाराज आले. त्यांचं टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. लहान महाराज आहे, त्यांचं नाव अजून काही माहीत नाही. काय महाराज? विजयानंदगिरी. त्यांचे आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. धन्यवाद. आमचे आदरणीय हरिभक्तपरायण आमच्याकडे खूप लहानपणापासून भजन म्हणले, भजन नंतर अनेक प्रकारचं गायन करायला लागले आणि गायन करता करता महाराष्ट्रात कीर्तन केसरी या पदापर्यंत पोचले. आमचे दत्त महाराज, तुमचं टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. विशेष आमचे विश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून या ठिकाणी ऋषी महाराज आहे, त्यांचं नाव माहीत नाही. अण्णा महाराज खामकर वेरूळ. त्यांचंही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. भाविक भक्तांनो, माता भगिनींनो आणि या ठिकाणचे पुजारी गुरु भूदेव, तुम्हालाही वंदन आहे. आणि विशेष आपण सर्वजण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, मारुतीरायाचं 2 तारखेपासून सुंदर असं जन्मोत्सव आपण करणार आहोत. आणि मारुतीरायाच्या निमित्तानं हा सप्ताह आहे. कारण नाव मारुतीचे घ्यावे आणि पुढे पाऊल टाकायचं असेल तर मारुतीरायाच्या नाव. अवघा मुहूर्त शकुन हृदयी मारुतीचे ध्यान, हृदयी मारुतीचे ध्यान, हृदयी मारुतीचे ध्यान. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल म्हणून मारुतीरायाचं नाव घ्यावं. म्हणतात ना, श्री गुरुचरण सरोज निज मन मुकुर सुधारी, बर नव रघुबर विमल जसु जुदा आहे का फलचारी. फल देणारा एक नाही, 4 प्रकारचं. त्याचं चिंतन आपल्याला आज नाही करायचं, फक्त आज एकच करायचं आहे. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे. याच्यावर थोडंसं चिंतन करायचं. हरीला प्राप्त करायचं असेल तर कोणाचं चरण धरायचं? कोणाचं? संतांचं. कोणाचं? हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधन तुटतील भवाचे बंधन. भवबंधन तुटण्यासाठी हरिप्राप्ती पाहिजे ना. हरिप्राप्ती करायची असेल तर संताविने प्राप्ती नाही, ऐशी दुसऱ्याच्या सांगितलं. वेदानं सुद्धा ग्वाही दिली. आणि म्हणून आपल्याला हरीची प्राप्ती करायची आहे. याच्यावर थोडंसं चिंतन आहे. आता हरिप्राप्ती करायची असेल तर संत, मग संत तशी पाहिजे, महापुरुष पाहिजे. एक जसे आपल्याकडं गंगागिरी महाराज, कुटराम महाराज, नारायणगिरी महाराज, आता आपले सर्वांचे परिचित, ज्यांचं हातून मोठं धर्मकार्य होतं असे रामगिरी महाराज, महंत, सर्व संतांच्या वतीनं आपण बघतो आहोत. भारतभर कार्य एका जुटीने आम्ही करत आहोत. धर्माच्या कार्यासाठी जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत आपला धर्म, ही धर्माची स्थापना करण्यासाठी पुन्हा पुन्हा देवाला अवतार घ्यावा लागतो ना.
कारण परित्राणाम साधूना विनाशाय धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन हॅलो 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 करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हेची अम्मा करणे, हेची अम्मा करणे, हेची अम्मा करणे काम, हेची अम्मा करणे, हेची अम्मा, हेची अम्मा करणे, हेची अम्मा, हेची अम्मा करणे का. म्हणून आपल्याला या धर्मासाठी, या पवित्र पावन संस्कृतीसाठी, या परंपरेसाठी तिची जोपासना करण्यासाठी रात्रीचा दिवस केलं पाहिजे. पुढं फार कठीण दिवस आहे. लाखो डोळ्यांच्या याच्यातून पाणी वाहत आहे की काय चाललंय, कोणी परिवर्तन करत आहे, कोणी बदल करत आहे, परंतु जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये असे संत आहे तोपर्यंत आमच्यावर कोणाचाही पडदा पडू शकत नाही याची जाणीव राहू द्यायची. कारण जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा आमचे छत्रपती शिवरायांसारखे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन आमच्या महाराष्ट्राच्या मातीचं संरक्षण करतात त्याची जाणीव राहते. म्हणून तळमळीने सांगायचं आहे, हरी जर प्राप्ती करायची असेल, या संत साधू संतांनी खूप तपश्चर्या केलेली आहे. बाबाजींनी ज्यावेळेस 12 वर्ष अंदरसुलामध्ये काढले, ती जागा फार खडतर होती, ती गुफा फार कठीण होती आणि त्या गुफेमध्ये बसणं, त्यातून पाणी व्हायचं, त्यामध्ये अनेक प्रकारचे सर्प, अनेक प्रकारचं चिखल होता. एक नाही, किती दिवस बसले? 12 ते 14 वर्ष. अरे मागितलं नाही कोणाकडे, असं झाडाचा पाला खाल्ला असेल, नवे नवे असे कारले लागलेले असायचे, ते पडल्याशिवाय खायचं नाही. फळ आंब्याचं असेल तर ते पडल्याशिवाय खायचं नाही, हाताने तोडायचं नाही, कोणी दिल्याशिवाय घ्यायचं नाही. ही जनार्दन स्वामींची एक महान एक हे होती. आणि म्हणून एक महान विभूती म्हणजे आपण बाबाजीकडे बघतो आहोत, ज्यांनी तपश्चर्या केले. भगवान शंकराचा साक्षात्कार झाला. प्रत्यक्ष भगवान शंकर हात जोडून समोर उभा आहे. ही तपश्चर्या पाहून अंगाला काटा येईल, अंगाला एक प्रकारचं हे होईल. अशी बाबाजींनी तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर सांगतात, द्या मला काहीतरी तुमच्याकडे. बाबाजींनी सांगितले, सर्व देह दिला, द्यायच्या याच्यापेक्षा काय पाहिजे आहे? तुमच्या वाणीनं अखंड शिवनामाचा गजर केला, शिव शिव अक्षर दोन, जो भजे रात्रंदिन, धन्य तयाचा संसार. आणि परमार्थाची तेची घर, कारण अखंड शिवनामाचा तुमच्या वाणीनं गजर केल्यामुळे ती वाणी मला पाहिजे, ती जीभ मला पाहिजे आहे. बाबाजींनी सांगितलं, जीभच काय, पण ध्येय दिलेलं आहे. म्हणून बाबाजींपुढं भगवान शंकर ज्यावेळेस आले, त्यावेळेस बाबाजींनी आपल्या स्वतःच्या हातानं आपल्या पडजिवेला आत बाहेर ओढलं आणि ओढून बाबाजींनी भगवान शंकरावर ठेवले. अशी संत महान विभूती, ती प्रत्यक्ष भगवान शंकराच्या हातावर आपली जीभ वाहून दिली. त्यागमूर्ती मौन गेरे तपसाद आवाज दे त्याला. कडतर करी अंधसूली नागेश्वरी, अंधसूली नागेश्वरी प्रथम शिवालये शोधिले. सद्गुरु चरणी सुमन लक्षात राहू द्या. अरे बाबांनो, एखादा कंजूस असेल, अतिशय लोभी असेल आणि अशाला जर दान मागितलं तर तो शत्रू वाटतो, कधीच चांगला वाटत नाही. त्याला दान मागायला एखाद्या लोभ्याकडे, त्याला वाटतो आपला शत्रू झाला. त्याही पेक्षा पुढचं सांगतो, एखादा
जर कदाचित ज्ञान सांगणारा असेल आणि पुढचा जर मूर्ख असेल तर त्या मूर्खाला ज्ञानी शत्रू वाटतो. लक्षात राहू दे. किती ज्ञान सांगा पण तो समोरचा जर ऐकणारा मूर्ख असेल तर त्याला तो शत्रू वाटतो. एखादी व्याविचारी स्त्री असेल तर तिला तिचा पती शत्रू वाटतो. लक्षात राहू दे. त्याही पेक्षा पुढचं सांगतो अजून की माणसाला का असं वाटतं जीवनामध्ये जीवन जगत असताना एवढं समर्पित आहोत, परमेश्वर प्राप्ती करायला आपण निघालो आहोत, परमेश्वराला आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर जीवन कसं जगावं. एकदा एकाला सगळेजण न्यायाधीश जज साहेब जज साहेब जज साहेब असा हाका मारायचे. एका महात्म्याने विचारलं तुम्ही याला जज साहेब का म्हणतात, काय कारण आहे याला तुम्ही सगळं गाव जज साहेब म्हणतात, तर अंगावर तर साधूचा वेश दिसतोय, अंगावर साधूचा कपडा दिसतोय, अंगावर साधू सारखं जीवन आहे, नियम आहे, आणि तुम्ही सगळेजण त्याला जज साहेब जज साहेब जज साहेब हाक मारताय, काय कारण आहे. सांगितल्याच्या पाठीमागं फार मोठं कारण आहे. म्हणे काय, ह्या गावात एक केवट राहतोय आणि इतका निर्मळ आहे की भगवान प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाणं, पूजा करणं, भगवंताला 24 तास आराधना करणं. मुलगी लग्नाला आली, मुलानं सांगितलं दादा सावकाराकडे जा, कर्ज आणा, आपण आपल्या लेकीचं लग्न करू. आणि म्हणून मुलीचं लग्न करायचं असेल तरीच विचार करायला पाहिजे. आणि त्यांनी विचार केला, सावकाराकडे गेले आणि त्या रामूनं प्रत्यक्ष त्या सावकाराकडून थोडं कर्ज घेतलं. सांगितलं एवढ्या एवढ्या दिवसात देतो मी. मुलानं काबड कष्ट केले, मुलीचं लग्न झालं आणि त्याच दिवशी त्याच केवटनी आपलं घरदार सोडलं आणि मंदिरात जाऊन पूजा करायला लागले. अखंड नामस्मरण करताय, प्रभू रामचंद्राचं चिंतन करताय. आणि म्हणून खूप आनंद झाला. मुलानं सांगितलं दादा पैसे आले, सावकाराचे देऊन टाका, आपण मुक्त होऊन जाऊ. म्हणून ते पैसे घेऊन तो बिचारा केवट दारात गेला. सांगितलं सावकार साहेब हे कर्ज तुमचं, पैसे मी दिले. सावकाराच्या पुढं सावकाराने लिहून ठेवलं, हा सगळे तुझे जेवढे आहे तेवढे पैसे मिळाले, सगळं काही ठीकठाक आहे. लिहून एक चिठ्ठी द्यायला लागला, बघ ही वाच. त्यांनी सांगितलं माझे राम आहे. प्रत्यक्ष ते पाहत आहे, त्याला वाटलं हे भोडं बाबडं दिसतंय, ती चिठ्ठ्या इकडे घे म्हणे, पाणी घेऊन ये. त्यांनी ती चिठ्ठी बदलली, एका दप्तरात घातली आणि दुसरी चिठ्ठी लिहून दिली, जा निघून. त्याच्यावर काहीच लिहिलेलं नव्हतं. हा गेला आणि काही दिवसांनी त्या सावकारानं त्या केवटवर फौजदारी केली. वकिलानं बोलवलं, हजीर झाले. सांगितलं वकील साहेब विचारताय, बाबा केवट तू कर्ज दिलं, सगळं काही दिलं म्हणे, सगळं दिलं म्हणे, तुला साक्षी कोण, माझा राम आहे. रामू आहे रामू. रामू कुठं नाही आहे म्हणे, कुठं आहे म्हणे, तो कुठं नाही, जिथं तिथं जा तिथं तो आहे. असं म्हणल्यानंतर विचार करायला लागले की अरे ह्याचा कोण रामू आहे. हरि व्यापक सर्वत्र समाना, हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम से प्रकट होई में जाना. वा वा वा. म्हणून मंगल भवन मंगल हारी, द्रवभूषु दशरथ जीर. म्हणून बाबांनो तुम्ही भाग्यवान आहात, अति भाग्यवान आहात. बाबाजींसारखी पालखी इथं आली, हे संत महंत इथं आले. संत चरण रज लागती सहज, वासनेचे बीज जळून जाय. संत येतात. आमचे दादा, त्यांना असं वाईट वाटलं की फोन केला मी, म्हणला मी दिल्लीला चाललो, मोठी जबाबदारी आहे, आखाड्याचं काम आहे, सगळे पत्रिका छापून झालेले आहे. पाहणीचे दादा म्हणे कोणाला बघावं. म्हणलं दत्त येणार, गणेश बाबा येणार, जसं त्या गावाला कार्यक्रम झाला तसं तुम्ही करू. हा म्हणे नाही नाही असं ना करू. तरी पण त्यांनी सांगितलं काही नाही, तुम्ही तुमचं काम करा, मोठेपणा दाखवला आणि करून घेऊ आम्ही.
असं म्हटल्यानंतर आम्हालाच कसं तरी वाटलं. आम्ही वरती फोन लावला. आमचे महामंत्री हरिगिरी बाबा, म्हणलं बाबा असं असं आहे, 2 दिवस लेट आलं चालेल का? काही हरकत नाही म्हणे. आणि पानवी गावाची आणि तुमच्या दादांची सर्वांची श्रद्धा आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं, नाही तर शक्य नव्हतं खरं सांग. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते. करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्या. म्हणून तुमचा कानवळा, त्यामुळं बरोबर आजचा कार्यक्रम आयोजित झाला, नाहीतर शक्य नाही. आज असं आहे की जेणेकरून त्या कोर्टामध्ये केवट हजर झाला, न्यायाधीश पुढं बसलेला आहे, जज विचारतोय कुठं आहेस तुझा साक्षीदार? म्हणतो कुठं नाहीये. काय नाव आहे त्याचं? म्हणे रामू आहे. त्या चपराशाला चिठ्ठी लिहून दिली आणि सांगितले त्या रामूला सांगा उद्या हजर व्हायचं. तो चपराशी पूर्ण गाव फिरला. तो रामू कोण आहे, रामू कोण आहे, रामू कोण आहे? म्हणे रामू कोण नाही, तर रामाचं मंदिर आहे तेच रामू आहे, दुसरे कोणीच रामू नाही. त्या पुजाऱ्याजवळ चिठ्ठी दिली. पुजाऱ्याने सांगितलं देवा, आजपर्यंत तुला कोणी काय व्हायलं, कोणी काय व्हायलं, कोणी काय व्हायलं, आज तर एवढीच चिठ्ठी आली. म्हणे काय? तुला कोर्टात हजर व्हायचंय. कोण म्हणतंय? पुजारी. आतापर्यंत तुला कोणी टोप व्हायला, आतापर्यंत तुम्ही कोणी काय काय कपडे भारी भारी वाहिले, पण आज तर तुम्हाला लय मोठं सबक आला. देवाजवळ सांगितलं देवा, ही चिठ्ठी वाचा आणि उद्या तयारी करा. भगवंतासाठी तो पहाटे 4लाच उठला. तो पुजारी, देवा आज लवकर तुमची डबा करून दिला, तुम्हाला भारी भारी कपडे घातले. का? की तुम्हाला कोर्टात जायचे, कारण तुमच्या सेवकाने आता तुम्हाला कोर्टात बोलवलेले. डोळ्यात पाणी आलं. जा बरं का देवा, गरीब आहे, त्याला कोणाचाच आश्रय नाही, कोणाचं काही घेणं देणं नाही त्याला, तुमच्याशिवाय तो दुसऱ्याचं नाव पण घेत नाही, आणि म्हणून तुम्हाला त्याच्यासाठी जावं लागेल. तो प्रार्थना करतोय पुजारी. लक्षात राहा, देव येतो, देव भेटतो, देव प्रत्यक्ष आपलं काम करतो, पुढे मागे सांभाळ करतो, आपलं रक्षणही करतो. पण आपल्याला आपल्या मंदिराचं सुद्धा नाव काय? ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायम योगिना कामदम मोक्षदम चैव ओंकारा हे नमो नमः. ओंकारेश्वर. इथं ओंकारेश्वर म्हणलं की तिकडं नर्मदा दिसते, इथं ओंकारेश्वर म्हणलं की तिकडचं ओंकारेश्वर दिसतो. तोच ओंकारेश्वर आमच्या पालवी गावात बसवला. ओंकार ममलेश्वरम, ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायम ते योगिना. म्हणजे नित्यम ध्यायम, नित्य नियमानं त्याचं स्मरण केलं पाहिजे. नित्यम ध्यायम ते योगिना कामदम मोक्षदम चैव. ओंकार सगळं देणारा जर असेल तर तुमचा ओंकारेश्वर आहे, या ठिकाणचा महादेव आहे. पण म्हटलं पाहिजे तसं, ध्यान केलं पाहिजे. आणि म्हणून ओंकारेश्वराला दररोज नित्यनेमानं जर प्रदोषच्या दिवशी किंवा शिवरात्रीच्या दिवशी 2 वाती लावायच्या. कुठं लावायच्या? ओंकारेश्वराजवळ. आणि 2 वाती याच्यासाठी आपल्या जो बेलाचं झाड आहे ना, तिथं लावून बघा. जर आपल्याला अनेक प्रकारचं कष्ट असेल, अनेक प्रकारचं संकट असेल, तर एकाच तांब्यामध्ये थोडंसं अत्तर टाका आणि पिंपळाच्या झाडाला शनिवारच्या दिवशी एक दीप लावून आणि ते अत्तर ओतून द्या, ते पाणी ओतून द्या. पितृदोषपासून आपण मुक्त होऊ. कारण लग्न घरात होत नाही, पैसा टिकत नाही, अनेक प्रकारच्या चिंता माणसाला वाढत आहे. त्याहीपेक्षा अजूनही आपण सांगूया, जसं यामध्ये शिवमहापुराण कथामध्ये आपण अनेक प्रकारच्या कथेमध्ये चिंतन करतो. महादेवाकडे जाताना महादेव, समजा आपल्याकडे 5 झाड आहे, वटवृक्ष आहे, म्हणजे वडाचं वृक्ष हे देवाचं रूप, शंकराचं रूप मानतो. त्याहीपेक्षा बिल्ववृक्ष हे लक्ष्मीचं रूप मानतो. कारण
लक्ष्मीपासून उत्पन्न झालं म्हणून बिल्ववृक्ष लक्षात राहू द्या. बेलाचं वृक्ष त्यापेक्षा शेमीचं वृक्ष, आणि शेमीचं जसं वृक्ष आहे तसं आपल्याकडं 5 वृक्ष अतिशय महत्वाचे आहे. आणि ह्या 5 वर्षापेक्षा एखाद्याकडं अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारचे कष्ट, अनेक प्रकारचं दुःख, अनेक प्रकारचं कितीही प्रयत्न करत आपल्या घरातली गरिबी हटत नसेल तर एकच बिल्ववृक्ष घ्या, वटवृक्ष घ्या किंवा कुठलाही एक शमीवृक्ष घ्या आणि त्याच्याकडे अखंड दीप लावण्याचा प्रयत्न करा. फक्त एक फुलवात येऊन ठेवून द्यायची, निघून जायचं. 1 वर्ष लावून बघा, इतकं काही तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोर्टामध्ये दुसऱ्या दिवशी केवट हजर हो, केवट झाला हजर. त्याला विचारलं जज साहेबांनी की बाबा तुझा हा जो कोई तुझा हे देणार आहे साक्षीदार कुठं गेला तुझा? त्याने म्हणे माझा रामू आहे. म्हणे मग तू कुठं आहे? म्हणे तू सगळ्या ठिकाणी आहे. मग त्याला बोलो. तेवढ्यात तिकडून आदेश आला, रामू हजार हो. न करी उदास माझी पुरवावी आस, न करी उदास माझी पुरवावी आस. ऐका ऐका नारायणा, ऐका ऐका नारायणा, माझी परिसाविद्यापना, माया बाप बंधू जन तोची सोयरा सजन, माया बाप बंधू जन तोची सोयरा. रामू हजार हो ही घडलेली कथा आहे ओंकारेश्वर जवळ. प्रत्यक्ष घडलेली कथा तुम्हाला सांगतोय. तिथं कसमा का काय कोणतं गाव आहे ते, कासो काहीतरी, हा कसावत गावामध्ये घडलेली कथा सांगतो तुम्हाला. प्रत्यक्ष म्हणजे एका संतांच्या चरणाजवळ गेला तर हरी कसा भेटतो त्याचं चिंतन आहे. हरिप्राप्ती शिवपाय काय धरावे संत. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीव लग, साधू संत जीव लग. गोमाटे ते करा माझे, गोमटे करा माझे, बारे ओजे तुम्हासी, बारे ओजे तुम्हासी, गोमटेत करा माझे, गोमटेत करा माझे, गोमटेत करा माझे, गोमटेत करा. हो, कारण आता प्रसाद पण आलेला आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस हाक मारली राम हजारो वृद्ध रूप धारण केलं. जसं आपण पांडुरंगाचं ध्यान केल्यावर कधी कधी देव आपल्या कोणत्याही रूपात येतो, तसे एक वृद्ध काठी टेकीत टेकीत आले. तुम्ही आहे का रामू? म्हणे हो मी आहे. म्हणे तुम्ही साक्षीदार आहे? म्हणे हो. म्हणे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं? म्हणे हो. म्हणे ही चिठ्ठी कुठे आहे? माग लिहून ठेवलेली. म्हणे त्याला ह्या शेटला इथं या सावकारला इथंच ठेवा आणि एक चपरशी पाठवा, त्याचं रजिस्टर उचलून आणा. अमक्या अमक्या पान नंबरमध्ये अमक्या अमकी चिठ्ठी त्यांनी तशीच ठेवलेली आहे. ही चिठ्ठी खोटी दिलेली आहे. आता तो कुठं जाणार त्याला कुठं कळत नाही, कोणाच्या चिठ्ठ्या कुठं ठेवलेल्या आहे त्याला सगळं माहिती आहे. तो कुठं पाहू शकत नाही. हा, रूप पाहता लोचनी तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी धनी धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. हो. ज्या वेळेस ती रजिस्टर आणलं आणि ती चिठ्ठी निघाली, काय अवस्था झाली असेल. सावकाराला तर जावं लागलं, परंतु त्याच वेळेस त्या रामूला आपल्या केवटला जवळ बोलवलं न्यायाधीशाने. का रे, तो जो रामू होता तो कोण आहे मला खरं सांग. म्हणे तो रामू फक्त आमच्या मंदिरात राहतो. म्हणे पुजारी का? नाही नाही, मंदिरात कायमचा असतो.
म्हणे मग कोण तो? म्हणे मंदिरात रूपात मूर्तीच्या रूपात बसलेला तो राम आहे. डोळ्यात पाणी आलं त्याच्या. अरे आपल्याजवळ प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र समोर उभा असताना आपण खुर्चीवर बसून आपल्या देव उभा पुढं उभा, डोळ्यात खळाखळा पाणी यायला लागलं. सांगितलं मग तुम्ही का रडतात? काय कारण आहे रडायचं? सांगितलं अरे एवढा मोठा परमेश्वर माझ्या समोर येऊन मी त्याला अनेक प्रकारचे प्रश्न विचारित होतो आणि मी बसून होतो, माझा देव माझ्या समोर उभा होता. म्हणून त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि तो देव शोधण्यासाठी त्या मंदिरात प्रत्यक्ष न्यायाधीश, प्रत्यक्ष जो जज होता, वकील होता, तो तिथे गेला आणि त्याच केवटला विचारलं कुठे आहे तुझा राम? म्हणे ह्याच मंदिरातला देव त्या तिथं आला होता. त्या दिवसापासून जे वैराग्य घेतलं, त्याग घेतलं, त्याला जेज म्हणायचे सगळे लोक, जेज साहेब. परंतु त्याने सांगितलं मी जेज साहेब नाही, माझा आता न्यायाधीश तो आहे, न्याय देणारा, आणि मी त्याची शोध घेतो आहे की ज्यांनी माझ्या कोर्टात येऊन मला दर्शन दिलं. परंतु त्यावेळेस माझे डोळे उघडले नाही. आता मात्र माझे डोळे उघडण्यासाठी एक केवटच्या निमित्तानं परमेश्वर मला भेटलेल्या हरिप्राप्तीशी तुझ पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी, तुझ पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी, तुझ पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. म्हणून आपलं एवढं मोठं भाग्य आहे की राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीला भगवान शंकर 3 वेळेस साक्षात्कार झाला. एकदा असं झालं, आता इथे सगळे संत महंत बसलेले आहे, यांनी पूर्ण जीवन देवासाठी वाहून दिलेलं आहे. आपणही थोडा वेळ आयुष्यातला थोडा परमेश्वरासाठी दिला पाहिजे. आज एवढा मोठा सप्ताह आपण करतो आहोत, किती जगजगाट आहे. एक जीवानं आपण, हे बघा, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल जसं छत्रपती शिवराय, त्यांचे आजोबा, त्यांचे पणजोबा ज्योतिबाला गेले, रात्रीचा वेळ होता, भगवान शंकर त्यांच्या स्वप्नात गेले की तू ज्योतिबाला दर्शनाला आलास, परंतु इथं तळं कर, पाण्याची व्यवस्था कर. त्यांनी सांगितलं इथं पाणी लागेल की? इथं पाणीच नाही आहे, बाकीचं काय करतो, पाणी विगात पाणी नसतं तर का उपयोग काय? नाव एवढं गोड असल्यावर काय? म्हणे सांगितलं तळं कर. तळं केलं. भगवान शंकराने पिंडीमधून जे पाणी निघालं तर तळ्यात एवढं पाणी झालं आणि मग आशीर्वाद दिला, बाबा तू या ठिकाणी सगळ्यांसाठी पाणी निर्माण केलं, तळं निर्माण केलं, जा तिसऱ्या याच्यामध्ये पिढीमध्ये, ह्या तिसऱ्याच पिढीमध्ये माझा स्वतःचा अवतार छत्रपती शिवराय होईल आणि सगळ्या जगाचं कल्याण करेल. असा हा जिजामातेचा प्रसाद आहे की उगवला तारा ते मेरा खरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, गिर शिखरी गिरता परी लहरी भगवा ध्वजा, गिर शिखरी गिरता परी लहरी भगवा ध्वज. उगवला तारा ते मेरा खरा, सर्वांनी हात वर करायचे छत्रपती शिवरायांसाठी. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. वा वा. युगा युगाचा गाडन अंधारन यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार. युगा युगाचा गाडन अंधारन यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार. करून पूर्ण मराठी मर्द, करून पूर्ण मराठी मर्द
शत्रूच्या भुजा अहो छाटल्या शत्रूच्या भुजा छत्रपती शिवाजी महाराज की जय! उगवला तारा तिमिर खरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर शिवाजी राजा नाही तुम्हाला प्रवचन पचलं ना, पण एक मात्र पचू द्या, आपल्या अंतकरणात असू द्या की ज्या छत्रपती शिवरायानं आपलं धर्मरक्षण केला ना, तर आपल्या तरुणाला सुद्धा आपल्या धर्मरक्षणासाठी पुढे येऊ द्या. अंतकरणात आपल्या या मातीचं रक्षणासाठी त्यांच्या रोम रोमात त्यांचा आठवड्यातून एक दिवस घ्या. त्यांना धर्माचे धडे शिकवा. बाकीचं बघा तुम्ही, 8 दिवसातून एकत्र येतात, आपल्या मुलांना आपल्या धर्माविषयी एकनिष्ठ बनवतात. आपल्याला नाही समजत काही, आपण सगळे भटकतो आहोत, चारी वाटाने फिरतो आहोत. आपल्याला संघटित व्हा, एकत्र या, गरजेचं आहे तुम्हाला एकत्र येणं. आणि हे आम्ही तळमळून सांगतो. आज ही दिशा आहे, दिशा हीन व्हायचं नाही. दिशा देणारे जसे आपल्याला छत्रपती शिवराय आहे, भगवान शंकर आहे, राष्ट्रसंत महान सद्गुरू जनार्दन स्वामी आहे, नवे नाही जसं मारुती आहे, संकटमोचन मारुती आहे, तसे आपल्याला आज आपल्या पोरांना हनुमान चालीसा शिकवा, काल भैरव अष्टक शिकवा, यांना हरिपाठ शिकवा, यांना माऊलीची ज्ञानेश्वरी वाचायला शिकवा, का याच्यातून काहीतरी यांना ज्ञान प्राप्त होईल. म्हणून बाबांनो, एवढ्या तळमळीने आम्ही प्रत्येक व्यासपीठावर येतो. ही जिज्ञासा त्यांच्यामध्ये पेरवा की आपल्याला आपला धर्म कसा टिकवता येईल, आपलं धर्माचं कसं रक्षण करता येईल, अशी पर्याय त्यांच्या पुढे असा निर्माण करा की हे इतिहास खंडित करणाऱ्या लोकांना कळू द्या की आमच्यामध्येही आमच्या रोमरोमात आमचा राजा सामावलेला आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही बोलवलं, खूप आनंद वाटला. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. नाहीतर कधी कधी असं होतं, एका शिकाऱ्याकडे एक संत गेले, महापुरुष, रात्रीचा वेळ होता, राहावं लागलं त्यांच्याकडं. बरं, त्याच्याकडं सगळे पक्षी मारलेले होते. शिकाऱ्याकडे काय राहील, थोडं पूर्णाची पोळी राहील का त्याच्याकडं? शिकाऱ्याकडे राहील काय राहील? इकडून बाण मारेल, तिकडून तांगेल. बाबा, आता ते महाराज खूप मोठे होते, संत होते ते. म्हणे, महाराज तुम्हाला कोणता पक्षी पाहिजे? महाराजांनी कानाला हात लावला. नक्की जेवल म्हणे, पुढच्या वर्षी, आता नाही. म्हणे, महाराज अहो काहीतरी खा, आता तुम्ही माझ्या घरात आले. भोळं भाबड होतं ते, बिचारे भक्ती होती त्याची, खा काहीतरी. महाराज म्हणे, फक्त थांबतो आजचे दिवस. स्नानाला पाणी म्हणे आहे. महाराजांनी, विहीर कुठे आहे? म्हणे तिकडे आहे, या स्नान बिन करून या. महाराजांनी आपलं कमंडल भरलं, दिवाबत्ती केली, स्नान केलं. पण म्हणे आता आपण याच्याकडे आलो, पण याला आता देवाची भेट करून दिली पाहिजे. आपण याच्या ठिकाणी राहिलो, एक रात्रभर राहिलो, पण याला आता देवाची भेट करूनच दिली पाहिजे. तसं नाही, कारण संत येतात ना तर देवाची भेटच करून देतात. आपण याला देवाची भेट करून दिल्याशिवाय म्हणे पुढच्या वर्षी मी परत येईल तुझ्याकडे जेवायला. शब्द देऊन टाकला, मी जेवायला येईल. याला खूप आनंद झाला. आता कोणते कोणते पक्षी आणून ठेवू, लक्षात राहिलं. अरे जेवायला संत येणार म्हणल्यावर किती आनंद झाला असेल. खूप आनंद झाला. वा वा, आता कोणते? अरे वा, आमचे संभाजीनगरचे आमचं आता लक्ष गेलं, अध्यक्ष आमचे पंढरपूर मंदिराचे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. फार मोठी शिवमहापुराण कथा त्यांनी केली. भव्य दिव्य पटांगण पुरलंच नाही. फार बरं, दररोजचा भंडारा अक्षरशः त्यांना वाटलं आता काय, परंतु आज ते ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तळमळ आहे. परत त्यांना असं वाटतं की परत एखादी शिवमहापुराण कथा आपल्याला मिळावी, आणि नक्की देऊ आपण. त्यांना म्हणलं एक 2-2 वर्ष गॅप ठेवा, कारण आमच्या पाणीवाल्यांनी, दादांनी, त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही शिवमहापुराण कथा द्या. म्हणलं अजून 2028ला आपण या ठिकाणी शिवमहापुराण कथा करणार आहोत. शिवमहापुराण, मग मजा घेऊ, मग आनंद घेऊ. शिवमहापुराण, 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 भक्ति मोर शक्ति का है ये वरदान, भक्ति और शक्ति का है ये वरदान, जो सुने और सुनाए शिव महापुराण, जो सुने और सुनाए शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण.
आपण आनंद घेऊ. कारण ज्या आता सप्त्यामध्ये आल्यामुळं आपल्याला तो जो काही आपल्या समोर ठेवलेलं त्याचंच चिंतन करावं लागतं. दादाला वाटलं, त्यांना सगळ्याला वाटलं की थोडं शिवमहापुराण कथा सांगा. एक दिवसात थोडं होणार आहे ते, त्याला 7 दिवस तुम्हाला दिलं जाईल. 7 दिवस भरभरून ऐका, मग आनंद घेऊ. असंच देवापुढंच बसून कथा करू. हेच व्यासपीठ 2027 नंतर लक्षात राहू द्या. कुंभमेळा झाल्यानंतर, आता कुंभमेळ्याला तुम्हाला सगळ्याला आमंत्रित आहे. सगळ्यांनी त्र्यंबकेश्वरला यायचं. आमचे जेवढे साधू संत आहेत त्यांच्यामध्ये सहभागी होऊन आमची जी काही रथयात्रा निघेल साधू संतांची, त्या रथासमोर एकत्र येऊन मस्तपैकी साधू संतांसंग स्नानाच्या पर्वणीत सहभागी व्हायचं. कारण हाही योग त्र्यंबकराजाच्या नगरीमध्ये, तर कायला सोडायचं. तन मन धन. हा, बाबांनी सांगितलं तन मन धन. हा, ते पण मागायला येणार आहे. 12 वर्षातून एकदाच मागवतो हा बाबा. अजूनपर्यंत नाही मागलं काय बाबा, अजूनपर्यंत आयुष्यात नाही मागितलं. आता ह्यावेळेस मात्र खूप मोठी जबाबदारी, सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे. एका वेळेस 10-20 हजार साधू पंक्तीला बसणार आहे आणि 10-20 हजार लोक जेवायला बसणार आहे. सगळ्यात मोठा टेंट लावा लागणार आहे. प्रत्येक जणाला भोजन, प्रत्येक जण महात्म्याची दक्षिणा, पूजा पाठ यथायुक्त झाली पाहिजे. महाराष्ट्रात येत आहे सगळे संत, त्यांचा सन्मान, त्यांचा मान आपण ठेवला पाहिजे. असं म्हणून कदाचित अजूनपर्यंत जसं बाबाजींच्या गुरुकुलातून इथपर्यंत संन्यास धर्मापर्यंत आतापर्यंत आलो, अजून कुठल्या गावात गेलो नाही, कुठल्याही घरी पावती पुस्तक गेलं नाही. पण 12 वर्षातून ह्या वर्षात नक्की तुमच्या गावात येणार आहे. लक्षात ठेवा, पंगत घेऊन जाणार तुमच्या गावाची पंगत. आणि त्या दिवशी मात्र तुम्ही सगळ्या गावाने वाढायला यायचं. साधू संत बसलेले राहतील, स्वतः वाढायचं, स्वतः जेव घालायचं, स्वतः 5 रुपये, 10 रुपये, 11 रुपये त्यांच्या ताटाला लावायचे. 21 रुपये, 1000 रुपये, 51 रुपये काय जेवढं लावायचं तेवढं. पण प्रत्येकानं यायचं. मस्त साधू संतांचं भोजनही तुम्हीच बनवायचं त्या दिवशी. त्यांना जेवण तुम्हीच बनवायचं, तुम्हीच पत्र वाढायची, तुम्हीच त्यांच्या ताटाजवळ रांगोळ्या काढायच्या. महिला मंडळांनी सगळ्या पुरुष वर्गाने वाढायचं, आशीर्वाद घ्यायचा, प्रत्येक ताटाला नमस्कार करायचा. आणि हे एका गावाला एक पंगत येणार आहे. असं नाही की एका जणांनी द्यायची, एका जणांनी तिथं 1000 लोक द्यायला तयार आहे. परंतु पालमी गाव आज पुकारलं तर त्यांनी सगळ्या गाड्या बोड्या भरायच्या आणि कुठं निघायचं. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा त्रिशूल पाणी शंभुनील ग्रीवाश करा. म्हणजे जय जय त्र्यंबकराज ब्रह्मगिरी जुळजुळ गंगा वाहे श्री अशा ठिकाणी सर्वांना, प्रत्येक गावाला 30 गावं आहेत, 30 गावाला 30 दिवस दिलेले. आणि 2 टाइम भोजन आहे, 1 टाइम नाश्ता आहे. 2 महिने कुंभ आहे. हा, तर जवळजवळ आपल्याला 30-35 पंक्ती आहे. 120 पंक्ती वाटतं, 120 पंक्ती आहे. म्हणून आपल्या गावाचा तिथं आम्ही पहिल्यांदाच नंबर लावलेला आहे. आणि त्या दिवशी खुर्ची टाकून गावात येऊन बसणार आहे. सोडणार नाही. कारण साधू संतांचं भोजन आहे ते काही आम्ही काय आम्हाला एक न्यायचं नाही कुठं. आणि 12 वर्षांनी परत 12 वर्षांनी मध्ये येणार नाही. आणि मध्ये एक असं म्हणतं शास्त्र, एखादं हागरं असो पण मागरं नसावं. काही लोक सारखं वागत राहतात, ते नाही होणार आपल्याकडनं, शक्यच नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी संतांचं कसं असतं, अवघड असतं. आणि ते संत परत वर्षाने त्याच ठिकाणी आले. संत भेटीचा योग मोठा 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 मोठा, संत भेटीचा योग मोठा मोठा मोठा. संत येता आपल्या दारी, संत येता आपल्या दारी, कोणासही ना कळेना. संत भेटीचा योग मोठा मोठा मोठा. खूप योग मोठा असतो. ते संत त्याचा उद्धारासाठी परत त्याच्या दारात आले. त्याला खूप आनंद झाला. त्याने त्या दिवशी रांगोळी काढली. सडास मार्जन संत येते घरात तोची दिवाळी दसरा. कधी साधू संत आले का त्या दिवशी रांगोळी काढावं, पूर्ण गाव सजवावं, गुढ्या उभारावे, आनंद वाटला पाहिजे. हा, सगळ्या भागात दिवाळी दसरा
तोची आमासन दिवाळी दसरा तोची आमासन सखये संत जन भेटतील सखये संत जन भेटतील दिवाळी दसरा तोची आभासन. हो प्रसाद थंड होऊन जाईल. आपण चाललंय इकडं परंतु तिकडं बी लक्ष राहू द्या. ते थंड झाल्यावर काय काय बनवलं आज मंडळी? काय बनवलं? हा आमटी आहे ना, इकडं आणा ना, आमच्या जवळ आणा. मग आम्ही लगेच मंत्र म्हणतो. फक्त एवढं संत आलेले घरात, तो शिकारी पारधी महाराजांचं पूजन करून म्हणतो, बघा महाराज, तुम्ही मला वर्षानं शब्द दिला होता, आज तुम्ही माझ्या घरात आले, बोला. इथं ठेवा सगळं आणि पाय पाहिजे तुम्हाला. महाराजांनी सांगितलं, आता फार मोठा अवघड आहे, कोणतं पाहिजे पक्षी? महाराजांनी सांगितलं, मला एकच पक्षी पाहिजे. आणशील? घेऊन येणार? म्हणे हो, तुम्ही जो सांगाल तो. जंगल माझं सगळं ओळखीचं आहे. सांगितलं पितांबरधारी. संत सांगताय कसा पाहिजे आहे? मोर मुकुट पितांबर सोहे मोर मुकुट पितांबर शोभे पाणी आणून ठेवा. कुंडलन कीच बिनारी कुंडलन कीच बिनारी गोवर्धन गिरधारी तुम बिन मोरी कोण कबरले तुम बिन मोरी कोण कबरले गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधार गोवर्धन गिरधारी रे गोवर्धन गिरधार. असा पक्षी आण माझ्यासाठी की ज्याने पित्तंबर धारण केलेलं आहे, मोर मुकुटवाला आहे. हा मोर मुकुटवाला आहे, पितांबर धारण केलेला आहे. याला वाटलं असा पक्षी निघाला, शिकारी पान घेऊन निघाला. आत्ता मारितो आणि आत्ता घेऊन येतो. गेला मोर मुकुटवाला, काही पितांबरधारी सापडा ना. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 7 दिवस गेले. आणि 7व्या दिवशी मात्र मग म्हणे, अरे 7 दिवस आपल्या घरी साधू राहिला, उपाशी आहे, आणि आपण त्याला तो पक्षी घेऊन जाऊ शकत नाही. अग्नी पेटवला ना, अग्नीत पहिली प्रदक्षिणा, दुसरी आणि तिसरी प्रदक्षिणा उडी टाकणार तर माझा मोर मुकुट भगवान कन्हैया त्या ठिकाणी रूपात प्रगट झाला. यांसाईडला हा पक्षी पाहिल्यानंतर तो पाहतच राहिला. अरे लय गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी देवी वेळो वेळा डोई वेळो वेळा डोई देवी वेळो वेळा डोई देवी वेळो वेळा डोई वेगी आनावा तो हरी आनावा तो हरी वेगी आनावा तो हरी मज दिना ते उद्धरी. आणि मग काय पक्षी सापडल्यावर याला लय आनंद झाला. जाळं टाकलं आणि जाळ्यातून पकडला. छोटं रूप होतं ते, आणि पाठीवर टाकला. रस्त्यात चालताना मधूच त्याला काय व्हायचं काय माहिती. म्हणे का रे, माझ्याकडे 7 दिवस साधू आला आणि तू 7 दिवसांनी सापडला. असा गुद्दा मारून टाकायचा देवाला. देव म्हणायचा वा. देवाला वाटलं अरे वा, अरे वा, मोठं स्वागत आहे आपलं. तर जवळ गेलं देवाला घेऊन. हे बिचारे संत 7 दिवस डोळे झाकून बसले होते. सांगितलं, महाराज आणला तुमचा पक्षी. महाराजांनी डोळे उघडले. प्रत्यक्ष परमेश्वर कन्हैया श्री कृष्ण गोविंद हरे हरे मुरारी हे नाथ नारायण
वासुदेव सर्वांनी म्हणा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. साक्षात भगवान श्रीकृष्ण पाहिला. हो हो हो, वेळ कमी आहे. आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्या संतांनी, त्या साधूंनी, त्या महात्म्यांनी त्या जाळ्यापुढं साष्टांग दंडवत केला. अरे बाबा, स्वप्नात येत नाही रे, तू प्रत्यक्ष जाळ्यात पकडीत आणला. कसा आणला असेल मला नाही सांगता येणार. त्याने सांगितलं 5 मिनिटाला एक गुद्दा मारीत आणला. म्हणे का तुम्ही 7 दिवसापासून उपाशी, त्याला कळालं नाही लवकर यायला. डोळ्यात पाणी आलं संतांच्या. अरे, जो स्वप्नात येत नाही, जो मनात दिसत नाही, तो प्रत्यक्ष परमेश्वरच तू पकडून आणला जाळ्यात. तू कोणाच्या जाळ्यात येत नाही, पण तुझ्या जाळ्यात आला. तुझ्या अंतकरणात तो प्रगट झाला आणि तू 7 दिवसाच्या प्रतीक्षेने तो परमेश्वर प्रगट होऊन तू जाळ्यात पकडून तो समोर उभा केला. आणि म्हणून घे दर्शन हाच पक्षी आहे ज्याच्यासाठी आपण रात्रीचा दिवस करतो आणि त्याला भेटल्यानंतर आपण आपला संसार विसरून जातो. संसार विसरून जाऊ जाऊ आमचा संसार, विसरून जाऊ आमचा संसार. जानी मनी ठेवू एक सद्गुरु विचार, बाबा रती मनी स्वरू स्वराणा गिरंग, बाबा रती मनी स्वरू स्वराणा गिरंग. सद्गुरूच्या मंदिरात होऊ सारे दंग. जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन. लक्षात राहू द्या, महात्मानं साष्टांग दंडवत केल्यानंतर याला कळालं की अरे प्रत्यक्ष परमेश्वर पक्षी म्हणून आपण आपल्या दारात आणला. पक्षच बदलून गेला मनातला, विचार बदलले, सुविचार सुरू झाले, आचार बदलला. म्हणून आचार भ्रष्टी होता, सदाकष्टी होता. आता मात्र आचारानं, सुविचारानं आणि पूर्णपणे समर्पित झाला. साष्टांग दंडवत त्यांनी केला. आणि म्हणून त्या संतांनी सांगितलं, बाबा याच्यासाठी संत घरी येतात. कशासाठी? एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करते, पूर्ण करते मनोरथ. तेने साधते साधन, तेने साधते साधन, तुटतील भवाची बंधन. तुटतील भवाची
कभी ना निष्फल होवे लोहा पारस परसते होये कंचन हो वाह वाह रे मौज फकीरांदी वाह वाह रे मौज फकीरांदी रे मौज फकीरांदी बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर है पंछी को छाया नहीं फल लागे नव पार्वती साधु का भाव हर का हर महादेव साधु भूखा भाव का मन का भूखरा भूखा जो फिरे सो तो साधु दिन साधती साधने हर 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 साधनी साधने दिन साधती साधना पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत श्रेष्ठ सद्गुरु छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय आज के आनंद की जय नारायण देव महाराज की जय अहं विश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणसमायुक्तं पंचम यज्ञं चतुर्विधम् अहं कृतहरं यज्ञ स्वधामौषधं मन्त्रहमेवाज्यं महमग्निरमृतं ब्रह्मार्पण ब्रह्महवि ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्य ब्रह्मकर्म समाधिना प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखानां प्रसन्नतेषु बुद्धिपरिवरिष्ठते अंजनी गर्भ संभूतं कुमार ब्रह्मचारिणं हनुमन्तं स्मरम्यं शुभार्पण कृष्णार्पण ओम तस्तत् ब्रह्मार्पणमस्तु ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मी निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय नर्मदे धर्म